आज मला अहोंच्या टिफिनसाठी बनवायची होती दुधी भोपळ्याची भाजी. आणि आधीही मी तुम्हाला सांगितलं आहे की दुधी भोपळ्याची भाजी जेव्हा आम्ही बनवतो तेव्हा आम्हाला भाजी कमी आणि त्याची चटणी जास्त खावीशी वाटते, कारण याची चटणी होतेच तेवढी टेस्टी. तुम्ही पण बघा, आता त्याची साल मी अशी कापून घेतली आणि मस्त क्रिस्पी अशी तळून पण घेते आहे. कुरकुरीत तळले गेले पाहिजे, जसा मी कलर दाखवते आहे ना इकडे, तसे साल तळले गेले की चटणी खूप छान होते. आणि ह्यासाठी लागणारं साहित्य म्हणजे एक लसणाची पाकळी बारीक केलेली, आणि मग नंतर हे पांढरे तीळ घेतले थोडे मी, कढीपत्त्याचा एक पान घेतलं आणि लाल मिरची घेतली आणि थोडा जाडसर असं शेंगदाण्याचा कूट घेतला. ह्याची फोडणी व्यवस्थित बसली की चटणी एकदम मस्त होते. बघा तुम्ही किती टेम्पटिंग दिसते ही चटणी, आणि खायला पण वाव. तर मग असंच आम्ही थोडं बाहेर गेलो, भाजीपाला आणि फ्रूट्स आणायचे होते आम्हाला, आणि तिकडून आल्यानंतर लगेच मी स्वयंपाकाची तयारी केली. स्वयंपाकात आम्ही रात्री काहीच बनवत नाही, खूप लाईट जेवण असतं आमचं. तर तेच आज रगडा चाट बनवणार होते मी, हलकं फुलकं थोडं, आणि चाट म्हटल्यावर तर मजा येते. तर मग ही हिरवी चटणी बनवते आहे मी इकडे. त्यात थोडासा कोथिंबीर, हिरवी मिरची आणि पुदिना, बाकी काहीच नाही आहे जास्त. तर ही चटणी तयार झाली आहे तर मस्त. आणि नंतर मी चिंचेचा कोळ पण बनवणार होते, कारण चिंचेच्या कोळशिवाय मज्जाच नाही आहे चाटला. तर मग ते पण मी थोडं उकळायला ठेवलं आणि पटकन शिजवून घेतलं आणि रेडी झाले. कारण मला आज जायचं होतं आरतीला, आणि रितू दीदीकडे होता सत्यनारायणाची पूजा. तर तिकडे आम्हाला दर्शनासाठी जायचं होतं आणि प्रसादाला पण जायचं होतं. तर इकडे पूजा खूप सुंदर अशी मांडणी झाली होती आणि होम पण होता त्यांच्याकडे. तर तेच सगळं आम्हाला आरती वगैरे भेटली, खूप छान वाटलं, प्रसन्न वाटलं. आणि मग दर्शन प्रसाद घेऊन आम्ही घरी जायला निघालो. तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.